होळी आधी ग्रहण. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे का? श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, या होळीत एक खास घटना घडत आहे, चंद्रग्रहण. आणि जर तुमची रास कर्क असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि जेव्हा चंद्राचा झाकला जातो तेव्हा मनावर, घरावर आणि नात्यावर परिणाम होऊ शकतो. काय धोका आहे? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट असतो, ग्रहण म्हणजे विनाश नाही, पण कर्क राशीसाठी हा काळ इमोशनल असतो. या काळात काय होऊ शकतं? अनावश्यक भीती, घरात वाद, गैरसमज, झोप नीट न लागणे. कारण चंद्र म्हणजे मन आणि ग्रहण म्हणजे मनावरची सावली. मित्रांनो, भरपूर जणांच्या मनात कोणी काही केलं का, खरंच असते का? बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, हे आपल्यावर झालेले आहे का? सत्य काय आहे? 90% वेळा असे नसतेच. ती आपल्या मनाची भीती असते. भीती वाढली की घरात तणाव वाढतो, आर्थिक निर्णय चुकतात, नाती तुटतात. म्हणून पहिला उपाय, भीती काढून टाका. होळी स्पेशल उपाय, होळी दहन. होळी दहनच्या रात्री काय करायचं? एक छोटा उपाय, कागदावर तुमच्या घरातील समस्या लिहा. वाद, भीती, आर्थिक ताण. तो कागद अग्नीत टाका आणि मनात म्हणा, ही नकारात्मकता जळून जाऊ दे. 7 वेळा प्रदक्षिणा करा. दुसऱ्या दिवशी घरात मीठ टाकून पुसा. शांत संगीत लावा. आईचा आशीर्वाद घ्या. कर्क राशीसाठी आईचा आशीर्वाद अत्यंत शुभ असतो. ग्रहणानंतर काय करावे? ग्रहण संपल्यावर स्नान करा. पांढरे किंवा फिकट कपडे घाला. ओम नमः शिवाय 108 वेळा जपा. सोमवारी शिवाला जल अर्पण करा. यामुळे मन स्थिर होतं. मित्रांनो, ग्रहण भीतीची नसतं, ते आपल्याला थांबायला शिकवतं, स्वतःकडे बघायला शिकवतं. कर्क राशीवाल्यांनी घाबरायचं नाही, फक्त संयम ठेवायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय चंद्रदेव. मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयाचं. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.